पण मी सुप्रिया हेच विचारतोय, एकीकडे हे सगळं होत असताना 70s मध्येच इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांचं नेतृत्व मात्र अवघ्या देशाने मान्य केलं. एकाच वेळी या दोन गोष्टी कशा घडतात की साधी बाई ड्रायव्हिंग करते 2015 मध्ये, तरी मैथिलीचं म्हणणं असं आहे की लोकांना त्रास होतो. प्रोड्युसर म्हणून मैथिली आमची काम करते, तर मैथिलीचं काय ऐकायचं असं लोकांना प्रश्न पडतो. 2015 मध्ये 70s मध्ये हे कसं काय झालं? आणि मला दुसरा एक मुद्दा असा विचारायचा, हे केवळ भारतात नव्हे, ज्या पाकिस्तान बांगलादेशांमध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष विषमता आहे तिथे मात्र महिला पंतप्रधान होतात, अध्यक्ष होतात, लोक मान्य करतात. याच्या उलट ज्या अमेरिकेमध्ये अत्यंत स्त्री पुरुष समता आहे तिथे एकही बाई अध्यक्ष व्हायला तयार नाही. आमची हिलरी क्लिंटन आता गुडघ्याला बाशिंग लागून बसलेली आहे, ती होईल की नाही माहिती नाही. हे सगळं जे आहे ते कसं नक्की चाललंय, काय वाटतं तुम्हाला सुप्रिया? यावर एक मुद्दा मैथिलीला काहीतरी बोलायचंय. मला मगाशी मी जे बोलत होते. ठीक आहे सुप्रिया, मी मैथिलीकडे जातो, मग तुमच्याकडे येतो. सुप्रिया, मैथिली बोला. हा एकच मुद्दा मला सांगायचा आहे की आता आपण ज्या ज्या सगळ्या आयर्न लेडींची नावं घेतली त्या सगळ्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड होती. म्हणजे मग आपल्या इंदिराजी असो किंवा भुत्तो असो, त्या सुद्धा शेवटी भुत्तोंच्या म्हणजे मुलगीच होत्या, तर त्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड होती. हा एक मुद्दा तुम्ही विसरून नाही चालणार. बर बोला सुप्रिया, बोला. फॅमिलीज मधल्या होत्या. हो, मैथिली मुद्दा पोहोचला. सुप्रिया, या बाबतीत इंदिराजींच्या बाबतीत ती म्हणते हा मुद्दा बरोबर होता, पण तरीही त्यांचं चरित्र आता मी जवळून पाहते तर मला असं लक्षात येतंय की तरीही त्यांना पुष्कळ पुरुषी अहंकाराला, हो अगदी, पण पुरुषी अहंकाराला त्यांनाही खूप वेळा तोंड द्यावं लागलेलं आहे. आणि तुम्ही म्हणालात की त्यांचं नेतृत्व होतं हे कसं काय, तर त्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी स्वतः सतत जनता संपर्क ठेवला, जो स्त्रीला आताही कठीण आहे तेव्हाही कठीण होता. म्हणजे एकंदरीत आपल्या कामावर असलेलं प्रेम कोणत्याही क्षेत्रात, म्हणजे आमच्या क्षेत्रात आमच्या कामावर असलं पाहिजे, तसं त्यांचं जे देशावर आणि देश घडवण्याच्या कामावर प्रेम होतं. बरोबर, ही पॅशन आणि निष्ठा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि बरोबर ॲडव्होकेट रेणुका घुलेंना आणि बरोबर आहे. बरोबर सुप्रिया, तुमचा मुद्दा पोहोचला. ॲडव्होकेट रेणुका घुले, एक महत्वाचा मुद्दा मला असं विचारायचा आहे. पुन्हा ही सगळी चर्चा आपली वेगळ्या दिशेने गेली, पण बलात्काराच्या अनुषंगाने 1973 नंतर बरेच काही बदल झाले एकूण कायद्याच्या व्यवस्थेमध्ये. काय झाले नक्की आणि त्याची दिशा काय होती? एकंदरीत आपली भारतीय संस्कृती अशी आहे की मुलगी आणि मुलगा हे लहानपणीपासूनच आई वडिलांनी वेगवेगळ्या पद्धतीने वाढवलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुरुषी अहंकार जागा झाला आणि पुरुषांना आपलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी ते फक्त मुलीवरती किंवा महिलेवरती बलात्कार करू लागले. ही एक घटना घडत गेली आणि त्याच्यानुसार जे कायदे होणं आवश्यक होतं ते कायदे होत गेले नाहीत. म्हणून मग आत्ताच्या शासनाने किंवा त्याच्या पूर्वीच्या शासनाने कायद्यामध्ये बदल घडवले. ज्या ज्या केसेसचं प्रमाण वाढत गेलं. आत्ताचं प्रमाण तर गेल्या 5-10 वर्षामध्ये असं झालंय की अगदी 3 महिन्यापासून 6 महिन्यापासून तर वयोवृद्ध स्त्रीपर्यंत बलात्काराचं प्रमाण होतंय. तर अशा काही केसेस आहेत की आत्ता एक रिसेंट घटना घडलेली आहे. जी मुलगी 6-7 वर्षाची असताना तिला आईवडिलांनी मारलं आणि ती आईवडिलांनी मारल्यानंतर ती घर सोडून निघून जाते. निघून गेल्यानंतर ती बस स्टँडवरती, मणिपूर सिक्कीमची घटना आहे ही, तिथून ती बस स्टँडवरती गेली. बस स्टँडवरती गेल्यानंतर ती चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेली. ती जर योग्य व्यक्तीच्या हातात गेली असती तर ती अगदी 6-7 वर्षाचा कोवळा जीव तिच्या आईवडिलांच्या सुखरूप हवाली गेला असता. परंतु ती चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेल्याने त्यांनी एका आंटीशी त्याचा संपर्क केला आणि ती त्या मनमाडला पोहोचली. मनमाडला पोहोचल्यानंतर त्या आंटीने कुठल्याही प्रकारे तिला बाहेर पडू दिलं नाही आणि तिच्यावरती कंटिन्युअस, आज ती 16-17 वर्षाची झाली, म्हणजे 10 वर्ष तिच्यावरती अन्याय अत्याचार होत गेले. आणि अन्याय अत्याचार होत गेल्यानंतर ती जेव्हा औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर आली तेव्हा जे काही पोलीस युनिट आहे जापूचं, त्या पोलीस पथकाने ती आमच्या हवाली केली. मी बालकल्याण समितीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करते. गेल्या 20-22 वर्षापासून उच्च न्यायालयामध्ये वकिली पण करते. पण हा अनुभव माझा जो बालकल्याण समितीत असताना अनुभवायला आला की अक्षरशः कोवळ्या जीवावर अनेक अनुभव सांगता येणं शक्य. आपला वेळ खरं म्हणजे संपत आलेला आहे, पण मला अगदी शेवटी थोडा वेळ आहे, मला जायचंय गीताली विमनकडे. गीताली विमन, मगाशी तुम्ही एक महत्त्वाचा उल्लेख केला की मुळामध्ये समतेची लढाई व्यापक आहे आणि ती केवळ स्त्री पुरुष समतेची नाही. अनेकदा स्त्री पुरुष समता हवी असं म्हणणाऱ्या महिला हिंदू मुस्लिम समता मात्र मानायला तयार नसतात. अनेकदा स्त्री पुरुष समता हवी असं म्हणणाऱ्या महिला सवर्ण आणि दलित यांच्या अनुषंगानं मात्र मानवता मानायला तयार नसतात. त्यामुळे समतेचा हा संघर्ष, लढा एकूणच मोठा व्यापक आहे. एक मला सांगा की हा समतेचा संस्कार आणि हा लढा लढण्यासाठी काय करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला?
मला असं वाटतं की पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये पुरुषांचा आपापसात बऱ्यापैकी संवाद आहे. तो कनेक्ट करून ते बरोबर सत्ता राखण्यासाठी एकमेकांचे हितसंबंध जपत असतात. आता पुरुषांनी स्त्री पुरुष समता आणि एकूणही समता येण्यासाठी आपापसामध्ये मैत्रभाव ठेवावा. म्हणजे खरं म्हणजे पुरुषांमध्ये मैत्री होण्याची खूप गरज आहे आणि पुरुषांना स्वतःला वाटणं की समता ही खूप गरजेची आहे. त्याच्याकरता आपल्याला ज्या आजवर पुरुषार्थाच्या मर्दानगीच्या कल्पना सांगितल्या गेल्या आहेत त्या बदलल्या गेल्या पाहिजेत. आणि आपण खरं मार्दव असतो तो खरा पुरुष. म्हणजे मर्दानगी म्हणजे ज्या पुरुषामध्ये मार्दव आहे, संवेदनशीलता आहे, तो खरा पुरुष, तो चांगला माणूस असला पाहिजे. हे पुरुषांनी एकमेकांना सांगितलं पाहिजे. म्हणजे मगाशी तुम्ही जसं म्हणालात की बलात्कार केलेल्या घटना बघून मला अगदी गिल्ट येतो पुरुष असल्याचा, तर तिथे मला असं वाटतं की तुमच्यासारख्या सज्जन आणि संवेदनशील पुरुषांनी एकत्र येण्याची खूप गरज आहे. आणि तुमच्यासारख्या पुरुषांनी हे पुरुषांना सांगायला पाहिजे. कारण आमच्यासारख्या बायका सांगायला गेल्या की त्यांना असं वाटतं बायका काय सांगतात, बायकांचं काय ऐकायचं, कारण अजूनही त्यांचा तो अहंकार जागा आहे. त्याच्यामुळे पुरुषांनी पुरुषांना सांगणं की स्त्री पुरुष समता किती गरजेची आहे आपल्या विकासासाठी, आपल्या चांगल्यासाठी, आपण चांगलं माणूस होण्यासाठी. हे जेव्हा पुरुषांनी सांगून बरोबर पटेल, बरोबर बरोबर आपला तेव्हा मला आपला असं वेळ वाटतं आपला बलात्कार वेळ बऱ्यापैकी. संपत आलेला आहे. मला घरी जायचं आहे आणि मी मात्र बायकोचं ऐकतो, त्यामुळे फार वेळ काही आपण घेऊ शकत नाही. पण मुळामध्ये जे सगळे मुद्दे तुम्ही महत्त्वाचे मांडले, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे पुरुषांच्या मानसिकतेचा. आणि खरं म्हणजे या व्यवस्थेनं पुरुषांचंही नुकसान फार केलेलं आहे. कारण शेवटी विषमता ही कोणालाच फायद्याची नसते. त्यामुळे पुरुषांना सुद्धा इतक्या बंधनांमध्ये खरं म्हणजे अडकावं लागले की मी कमावलं पाहिजे, मी हसता कामा नये, रडता कामा नये वगैरे, मी घाबरता कामा नये, असं अनेक नुकसान पुरुषांचं सुद्धा केलं आहे. त्यामुळे समता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण आत्ता एका विचित्र वळणावर आपण सगळे उभे आहोत. एकीकडं प्रचंड प्रगती आणि त्याच वेळी ही मध्ययुगीन मानसिकता. हे जे दुभंगलेपण आहे त्याचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे. बाई असो किंवा पुरुष ते जन्माला येत नाही तर घडवले जातात, वाढवले जातात. हीच ती व्यवस्था आहे जिथं असा पुरुष जन्माला येतो. बाईवरचा अन्याय, अत्याचार हा अपवाद असता तर गोष्ट वेगळी, पण तो अपवाद नाही आहे. तेव्हा हा प्रश्न काही चार माथे फिरूनचा नाही, तो समाज म्हणून तेवढाच महत्त्वाचा आहे. व्यवस्था म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. या प्रक्रियेत पुरुषांची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून याच विषयावर आपण फक्त पुरुषांचं पॅनल घेऊन एकदा चर्चा केली होती. समंजस स्त्री पुरुष घडवण्याचं आव्हान आहे आपल्यासमोर. हा माणुसकीचा गाव कधी सापडणार आहे आपल्याला? तो नाही सापडला तर एक समाज म्हणून आपल्याला काही भवितव्य असणार नाही. एक अरुणा गेली, निर्भया गेली. आता तरी आपण बदलणार की नाही? स्त्री पुरुष समतेचा आणि एकूणच व्यापक समतेचा विचार पेरावा लागणार आहे प्रत्येक घरात, प्रत्येक मनात. त्यातही चिमुकल्यांशी, पौगंडावस्थेतल्या पोरापोरींशी बोलावं लागेल. नाहीतर तुमच्याही घरात नराधम वाढू शकतो, तुमच्याही घरात अरुणा निर्भया असू शकते. बदलेल हे चित्र. त्यासाठी आपल्याला आश्वासक सुरुवात करायला हवी. हाच होता सूर या चर्चेचा. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.